आता उशीर नाही, आता होणार 12वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता सर्वात अगोदर 15 जिल्ह्यामध्ये 12व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे. आज तारीख आहे 20 जून आणि जून महिन्याचे पैसे अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. कारण की 20 जून ते 23 जून या कालावधीमध्ये आता पैसे जमा होणार आहेत. सर्वात आधी कोणते 15 जिल्हे असणार आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तसेच आता पैसे तर तुम्हाला 12व्या हप्त्याचे मिळणारच आहेत. तसेच पैठणी साडीचं गिफ्ट सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. आता हे पैठणी साडीचं गिफ्ट तुम्हाला कसं मिळणार, कोणाला मिळणार याविषयी आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी आणि लेटेस्ट ऑथेंटिक अपडेट. सर्व लाडक्या बहिणींची, सर्व महिलांची, सर्व बहिणींची आता फायनली प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 12व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता 12वा हप्ता वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आता तुम्हाला थंबनेलमध्ये तुम्ही पैठणी साडीचं छायाचित्र पाहिलं होतं. तर आता बघा, पैठणी साडी नक्की कोणाला मिळणार आहे? तर पैठणी साडी दिली जाणार आहे आपल्या या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर ज्या दिवशी आपल्या या चॅनलवरती 100K पूर्ण होतील, म्हणजेच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी पैठणी साडीचं गिफ्ट दिलं जाणार आहे. तर या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडी दिली जाणार आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीची व दर्जेदार अशी ही पैठणी साडी असणार आहे. त्यामुळे या सर्वांनी या गिव्हअवे मध्ये नक्की पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व बहिणींपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 11 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता मिळाला, तिसरा हप्ता मिळाला, चौथा हप्ता मिळाला, 5व्या हप्त्याचे पैसे मिळाले, 6व्या हप्त्याचे पैसे मिळाले, 7व्या हप्त्याचे पैसे मिळाले, 8व्या हप्त्याचे पैसे मिळाले, 9व्या हप्त्याचे पैसे मिळाले, 10व्या हप्त्याचे पैसे मिळाले आणि मागच्या महिन्यामध्ये 11व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळाले. आता बघा, तुम्हाला 12वा हप्ता मिळणार आहे. एका वर्षामध्ये टोटल 12 महिने असतात. म्हणजे या योजनेला आता 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. तर बघा, तुमच्यासाठी खुशखबर अशी आहे की 12व्या हप्त्याची पात्र यादी जाहीर झालेली आहे. कोणाला पैसे मिळणार, कोणाला नाही मिळणार? तर ज्या महिला योजनेमध्ये पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळणार. ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरत आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सर्वात अगोदर 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत. आता आपण त्याची यादी पाहणार आहोत की हे जे 15 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे, त्यानंतर दुसरा जिल्हा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे, चौथा जिल्हा कोणता आहे, 8वा जिल्हा कोणता आहे, 15वा जिल्हा कोणता आहे. आता याची आपण यादी पाहूया की सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर, सर्व महिलांसाठी खुशखबर. आता सर्वात अगोदर 15 जिल्ह्यामध्ये होणार आहेत पैसे वाटप. तर बघा, महाराष्ट्र राज्याचा हा मॅप आहे, महाराष्ट्र राज्याचा हा नकाशा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. मग सुरुवातीला 15 जिल्ह्यात पैसे येणार आहेत. मग हे कोणते 15 जिल्हे आहेत त्याची यादी आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर बघा, तुम्हाला पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा आणि तिसरा जिल्हा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसलेला आहे. तर बघा, पहिला जिल्हा, फर्स्ट जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. दुसरा म्हणजे सेकंड जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्हा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील हा जिल्हा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. अमरावती विभागातील हा प्रमुख जिल्हा आहे. ठीक आहे. त्यानंतर नाशिक विभागातील यवतमाळ जिल्हा यामध्ये फर्स्ट नंबरला असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची अपडेट पाहूया. आता 15 जिल्ह्यामधील चौथा जिल्हा कोणता, 5वा जिल्हा कोणता, 6वा जिल्हा कोणता, ज्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, 4 नंबरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. तर बघा, जळगाव जिल्हा. त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा आणि 6 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तर बघा, हे प्रमुख पहिले 6 जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यामध्ये 12व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.
ठीक आहे, 15 जिल्ह्याची संपूर्ण यादी तुमच्यासोबत शेअर करतो. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे नक्की चेक करा. तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की आमचे व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यामधून वॉच केले जातात. आता बघा, 7वा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा आणि 9 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. ठीक आहे, हे 15 जिल्ह्यातील 7वा नंबरचा, 8व्या क्रमांकाचा आणि 9व्या क्रमांकाचे हे 3 प्रमुख जिल्हे असणार आहेत. त्यानंतर बघा, 15 जिल्ह्यापैकी पुढील जिल्हे कोणते आहेत? तर बघा, 10 नंबरचा जिल्हा आहे मुंबई जिल्हा, 11 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आणि 12 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. तर बघा, 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये हे जिल्हे 10वा नंबर, 11वा नंबर आणि 12 नंबरचे हे प्रमुख 3 जिल्हे असणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, शेवटचे अंतिम फायनल 13 जिल्हे कोणते आहेत? ठीक आहे, आता बघा, 13 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, 14 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आणि 15 नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. तर हे प्रमुख जिल्हे आहेत. बघा, अहमदनगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, बीड जिल्हा, नंदुरबार जिल्हा, मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा, धुळे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अमरावती जिल्हा, सातारा जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा. तर हे प्रमुख 15 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सुरुवातीला पैसे जमा होणार आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र राज्यामध्ये तर एकूण 36 जिल्हे आहेत, मग 36 वजा जर 15 केले तर बघा, या ठिकाणी उरलेले जिल्हे जे आहेत ते उरलेले आहेत 21 जिल्हे. मग या 21 जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होणार, आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओमध्ये पुढे आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा, बांधकाम कामगारांना अगोदर 7 वस्तू मिळायच्या, आता अजून 13 वस्तू मिळणार आहेत. तर कोणत्या 13 वस्तू मोफत मिळणार आहेत, 13 वस्तू फ्री मिळणार आहेत? बांधकाम कामगार जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा, आता तुम्हाला 13 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, पण त्यासाठी काही अटी व शर्ती असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला बसावं लागेल. तर बघा, मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी काम 3/5 उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच पुरवण्यात यावे. तर या अटी असणार आहेत. आता बघा, कोणत्या वस्तू असणार आहेत ज्या नवीन 13 वस्तू बांधकाम कामगारांना पुरवायच्या आहेत? तर बघा, सुरक्षा संच हा असणार आहे, खालील वस्तूचा समावेश यामध्ये असणार आहे. तर बघा, पहिली वस्तू आहे सुरक्षा हार्नेस बेल्ट. बघा, सेफ्टी हार्नेस बेल्ट असणार आहे, सुरक्षा बट असणार आहे, म्हणजे सुरक्षा बूट असणार आहे, सॉरी, सुरक्षा सेफ्टी शूज, कानासाठी सुरक्षा प्लग असणार आहे, इयर प्लग, मूकपट्टी असणार आहे म्हणजे मास्क असणार आहे तुम्हाला. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह जॅकेट भेटणार आहे. 6 नंबरला शिरस्थान भेटणार आहे म्हणजे हेल्मेट, सुरक्षा हातमोजे म्हणजे सेफ्टी ग्लोव्ज तुम्हाला भेटणार आहेत. 8 नंबरला सुरक्षा गॉगल, सेफ्टी गॉगल्स भेटणार आहेत. 9 नंबरला मच्छरदाणी भेटणार आहे. 10 नंबरला पाण्याची बाटली भेटणार आहे. 11वी वस्तू असणार आहे स्टीलचा जेवणाचा डबा भेटणार आहे. टिफिन बॉक्स तुम्हाला असणार आहे ती स्टीलचा. सौर टॉर्च असणार आहे आणि प्रवासी बॅग. ह्या 13 नवीन वस्तू आता बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहेत. ठीक आहे, बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे, म्हणजे एक प्रकारे सेफ्टी किट तुम्हाला दिले जाणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे डबल पैसे मिळणार आहेत का? लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते येणार आहेत का, जून आणि जुलै महिन्याचा? तर बघा, जून महिन्याचे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता जुलै महिन्याचा. तर बघा, जून महिन्याचा मेसेज येणार आहे, जुलै महिन्याचा सुद्धा मेसेज येणार आहे. 12वा प्लस 13वा हप्ता आता लाडक्या बहिणींना सोबतच दिला जाणार आहे, अशी मोठी बातमी समोर आलेली आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्याचा हा मॅप आहे. ठीक आहे, टोटल 36 जिल्हे आहेत, त्यातील पहिले 15 जिल्हे तुम्हाला मगाशी सांगितले की ज्या पहिल्या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत. त्यानंतर दुसरे जे 21 जिल्हे आहेत, म्हणजे उरलेले 21 जिल्हे आहेत, त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यामध्ये थोडे उशिरा पैसे जमा होणार आहेत. परंतु टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण जिल्हे आहेत, 36 आउट ऑफ 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये 100% आता 12वा हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. आता मग 12वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगणार आहे. त्यावेळेस तुम्हाला कन्फर्म 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.
तर बघा, मीडिया रिपोर्ट्सनुसार मिळालेल्या माहितीनुसार 12वाच हप्ता आहे. हा 12व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 25 जून पर्यंत जमा होणार आहे.